हसनैन अनवर वरेकर असे आरोपीचं नाव असून तो पेशानं सीए असल्याची माहिती समोर येते। पहाटे 3च्या सुमारास हे हत्याकांड घडलं। यात हुसेनची स्वतःची 2 मुलं, आई वडील, पत्नी, बहिणी आणि त्यांची 2 मुलं यांची हत्या त्यानं केली। रात्री हुसेननं त्याच्या घरी तिन्ही बहिणींना जेवायला बोलवलं होतं। त्यानंतर त्यानं धारदार सुऱ्यानं या सर्वांची हत्या केली। त्याची एक बहीण बेशुद्ध झाल्यानं ती वाचली आहे। तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। कौटुंबिक संघर्षातून हा भयानक प्रकार घडल्याचं प्राथमिक वृत्त आहे। अनवर हा शांत निर्व्यसनी मुलगा होता असं त्याच्या शेजाऱ्यांनी सांगितलंय। हे कुटुंब सुद्धा शांत होतं, यांचा कुणाशी भांडण तंटा नव्हता असंही गावातील काही ग्रामस्थांनी सांगितले। त्यामुळे हे हत्याकांड कोणत्या कारणासाठी घडलं याचा उलगडा अद्याप होऊ शकला नाही। पोलीस या कारणांचा शोध घेत आहेत। हसनैन वरेकर नावाचा वय वर्ष 35 इन्कम टॅक्स डिपार्टमेंटसाठी चार्टर्ड अकाउंटन्सी रिलेटेड काम करणारा इथं राहणारा मूळचा कासार वडवली गावामध्ये इसम आहे आणि त्याने त्याच्या घरामधल्या आई वडील 3 बहिणींची मुलं, स्वतःची पत्नी आणि स्वतःच्या 2 मुली यांना मारून त्यानंतर स्वतः आत्महत्या केलेली आहे। तरी प्रायमा फेसी काही समजत नाही कारण सुसाईड नोट वगैरे काही आतापर्यंत आपला तपासणी चालू आहे। घराचं घरझडती चालू आहे, त्याच्यामध्ये काही मिळालं तर आपलं सांगता येईल। परंतु प्रायमा फेसी घरामध्ये एकच त्याची बहीण सोफिया ही जिवंत, तिच्यावर देखील अटॅक झाला होता परंतु ती जिवंत मिळून आली आणि तिचा मृत्यूपूर्व जबाब घेतला। त्याच्यामध्ये तिने सांगितले की याने सर्वांना मारलं आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केली। पण पुढचा तपास आपला चालू आहे आणि नक्की याचं कारण काय आहे हे आपण नंतर तपासांती सांगणार। ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी पोहोचलेले, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। नाही अजून तरी काय म्हणजे तो चांगला होता तर असं इथल्या सगळ्यांचंच मत आहे की कुणाशी कधी वादविवाद त्याचा नव्हता असं आजूबाजूचे सगळे लोक सांगतात। लहान 2-2, 2.5 महिन्याची मुलगी देखील, मुलं लहान आहेत आणि सर्व नातेवाईक आहेत त्यामध्ये आणि एवढं अशा प्रकारचं मोठं भयानक हत्याकांड करण्यामागचं नेमकं कारण तरी अद्याप स्पष्ट होत नाहीये। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात या हत्याकांडाबाबत आपण अधिक तपशील जाणून घेऊया। आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत आहेत। कपिल, या भीषण हत्याकांडानं संपूर्ण राज्यात खळबळ उडालेली आहे, पूर्ण ठाणे जिल्हा हादरलेला आहे। मुख्य म्हणजे हा आरोपी स्वतः उच्च शिक्षित होता, सीए असल्याची माहिती समोर येते, मात्र अद्याप हत्याकांडामागचं कारण स्पष्ट होत नाहीये। गावकरी काय सांगतायत? कारण गावकरी तर म्हणतात हे कुटुंब शांत होतं, यांचा कुणाशी वादविवाद नव्हता, घरामध्ये सुद्धा काही इस्टेटीवरनं वाद नव्हता असं पोलिसांचं म्हणणं आहे। तुला अधिक काय माहिती मिळते का? नक्कीच पूर्ण जी आपण चर्चा सुरू केली आहे आजूबाजूवाल्यांची, त्यांचं असं म्हणणं आहे हा मुलगा खूप शांत होता, निर्व्यसनी होता आणि कधी कोणाची भांडण करत नव्हता। ही फॅमिली पूर्ण हॅपी फॅमिली होती। काल रात्री त्यांनी त्यांच्या 3 बहिणींना इथे जेवायला बोलवलं होतं, जेवायचं आमंत्रण दिलं होतं आणि त्यानंतर हा पूर्ण किस्सा घडलेला आहे, ही घटना घडलेली आहे। खूप गंभीर घटना आहे। आपल्यावर काही नागरिक आहे त्यांच्याकडे जाणून घेऊया, त्यांनी स्वतः बघितलेलं आहे। सर, काय घटना होती आणि कसा होता मुलगा? हा मुलगा जो होता हा खूप शांत स्वभावाचा मुलगा होता, वेल क्वालिफाईड मुलगा होता। प्लस तो मुलगा म्हणजे एक चांगले कंपनीमध्ये जॉबला होता आणि घरात कधी कोणाशी म्हणजे आजूबाजूलाही आम्ही बाजूला राहतोय, आमचे नातेवाईकच होता तो आणि बाजूला राहतात बरीचशी लोक आहेत, आजूबाजूला चाळी आहेत, पण कधी कोणाशी कुठल्या प्रकारे वाद किंवा कोणाशी झगडा किंवा कुठला क्रिमिनल रेकॉर्ड किंवा कुठला नशा असा काहीच नव्हता। फक्त तो म्हणजे नमाज वगैरे पढायचा असा चांगला मुलगा होता आणि चांगला म्हणजे त्या मुलाचे लोक एक्झाम्पल द्यायचे लोकांना का हा बघा हसनैन का मुलगा पाहिजे। आणि आम्हाला एकदम म्हणजे ह्या एरियात किंवा ठाण्यामध्ये एक दुःखद घटना आहे का म्हणजे एवढा मोठा त्याच्या हाती हे प्रकरण घडलेलं आणि 4थाही फास घेऊन तो मेलेला आहे। म्हणजे आम्हाला एकदम आश्चर्य आणि आम्ही एकदम शॉकच्या याच्यामध्ये आहोत। आणि त्याची जी बहीण होती ती सोफिया नावाची बहीण होती, ती देवाच्या कृपेने ती म्हणजे एका बाजूला रूम होता, त्या रूम मध्ये धावून गेली, तिथं पण एक गर्दनीवर वार होता, तिच्या गळ्याला न लागताच बाजूला लागला आणि ती धावत आली बाजूला आणि तिने स्लायडिंगची खिडकी उघडली आणि तिथं अर्धवट केला। तर बाजूचे लोक म्हणजे आली आणि ते काही माझे मुलं वगैरे म्हणजे आमची मुलं बाजूची यंग मुलं आली आणि त्याचे मामा वगैरे बोलवलं, तेव्हा ग्रिल तोडली आणि तिला बाहेर काढून आणि टायटन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं त्यांना। आता तीच मुलगी सांगू शकते काय प्रकरण घडलाय, काय आहे, कुठला वाद आहे, काय आम्ही काही सांगू शकत नाही कारण ती एकदम वेल आणि एकदम सेटल फॅमिली होती।
नक्की तू ऐकलंयस का? वेल आणि सेटल फॅमिली होती. आता ती जी मुलगी आहे जिवंत जखमी अवस्थेत आहे टायटन हॉस्पिटलमध्ये, तीच क्ल्यू देऊ शकते नक्की काय झालं होतं, नक्की हा वाद कशावरून सुरू झाला आणि काय कारण होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 14 ह्या पूर्ण हत्यामध्ये 7 लहान लहान मुलं आहेत, त्याची स्वतःची बायको आहे, आई वडील आहेत आणि 2 लहान मुलं त्या स्वतःची आहेत. त्यामुळे एक दुर्दैवी घटना आहे. आणि असं का याच्या डोक्यात आलं, एक एज्युकेटेड पर्सन, शांत मुलगा, आणि असं का करतो हाच प्रश्न आता सर्वांना पडला आहे. नक्कीच कपिल, हसननची बहीण ही वाचलेली आहे हत्याकांडामधून, तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तीच नेमकं कारण सांगू शकते. मात्र तिची आता कशी प्रकृती आहे, काय माहिती मिळते का? तिची प्रकृती स्थिरावलेली आहे, ती आउट ऑफ डेंजर आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्याशी पोलिसांनी बातचीत केलेली आहे आणि तिने सांगितलेलं आहे का जी हत्या झालेली आहे, हे 14 जणांना जे मारलेले आहे ते तिच्या भावानेच मारलेलं आहे. त्यामुळे ते कन्फर्म झालेलं आहे का ह्याच्यामध्ये जो हसन आहे त्यानेच मारलेला आहे, त्या सर्व परिवाराला, मुलांनीच परिवाराला मारलेलं आहे, हे क्लिअर झालेलं आहे. परंतु आता ती सध्या जरी आउट ऑफ डेंजर असली तरी जास्त बोलण्याच्या स्थितीत नाही आहे. त्यामुळे जेव्हा ती पूर्णतः व्यवस्थित होईल तेव्हा ती नक्की कारण सांगू शकते, किंवा तिच्याकडनं काही माहिती मिळेल का, रात्री काय झालं होतं का, काय भांडणं झाली होती का, काही दिवसापासून हा काही टेन्शनमध्ये होता का, नक्की काय होतं ते तिच्याकडून माहिती मिळू शकते. कारण की तीही बाहेर राहायला होती. 3 बहिणी आहेत. तिन्ही बहिणींना यांनी जेवण्यासाठी घरी बोलवलं होतं, पूर्ण परिवार एकत्र होता आणि अचानक असं का झालं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा 2 वर्षाचा मुलगी आहे, तिलाही त्यांनी क्रूरतेने मारलेलं आहे, चाकूचे वार केलेले आहेत. एवढा क्रूरता कशी काय आली, एवढं काय झालं, हेच कारण आता पोलीस आणि पूर्ण इकडची लोक शोधत आहेत. नक्कीच कपिल, की एवढी क्रूरता कुठून आली, आपल्या लहानच्या पिल्लांना, आपल्या आईवडिलांना, आपल्या बहिणींना त्यांनी मारलेलं आहे आरोपीने, ते उच्च शिक्षित आरोपीने. आता त्या आरोपीची बहीणच आपल्याला नक्की या मागचं काय कारण आहे हे सांगू शकेल. तुर्तास तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. आणि या हत्याकांडाबाबत अधिक तपशील वेळोवेळी कपिल आम्ही तुमच्याकडनं घेतच राहू. ठाण्यातल्या कासरवडली भागामध्ये गावामध्ये झालेल्या हत्याकांडामुळे संपूर्ण ठाणे जिल्हा हादरलेला आहे. पहाटेच्या 3च्या सुमारास हे हत्याकांड घडलं. यात हुसेननी स्वतःची 2 मुलं, आई वडील, पत्नी, बहिणी आणि त्यांची 2 मुलं यांची हत्या केली आहे. रात्री हुसेननं त्यांच्या 3ही बहिणींना घरी जेवायला बोलवलं होतं. त्यानंतर त्यानं धारदार सुऱ्यानं गळा चिरून या सर्वांची हत्या केली आहे. त्याची एक बहीण बेशुद्ध झाल्यानं ती वाचली. तिला लोकांनी खिडकीचे गज तोडून तिला बाहेर काढलं आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.